सात जय शिवराय मित्रांनो आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आता डोंबिवली पश्चिमच्या स्टेशनच्या बाजू या परिसरामध्ये आलेलो आहे. स्टेशनला माझी दिवसभराची कामं आटपून माझा स्वतःचा व्यवसाय डिलिव्हऱ्या सगळ्या करून आपले हे 2 तरुण आहेत, मुलं कोकणातले आहेत. हा माझा समाज बांधव आहे, वैश्य समाज बांधव आहे. तर स्नेही पण आहे, राकेश बेर्डे म्हणून डोंबिवलीमध्ये राहतो आणि कोकणातील आपल्या लांजा तालुक्यातील कोणगे गावचा आहे राकेश बेर्डे. आणि त्याचाच हा मित्र आहे रहाटे म्हणून, तोही लांजामधला आहे. त्या 2 तरुणांनी इथे स्टॉल लावलेला आहे फटाक्यांचा. 2 दिवस झाले आणि त्यांचं प्रमोशन करण्यासाठी मी इथे आलो आहे. आपलं मराठी माणूस पुढे गेला पाहिजे ही माझी सतत भावना असते. माझा स्वतःचा व्यवसाय करून आज मी इथे रात्री मला वाटतं 11:15 वाजले, अजून घरी नाही गेलो. त्यांचं प्रमोशन करण्यासाठी इथे आलो आहे. मला रात्री बोलला की दादा एक विजिट मार म्हणून. तर अशा प्रकारे त्यांचा स्टॉल आहे. विविध तऱ्हेचे सगळ्या प्रकारचे फटाके आहेत. मी डोंबिवलीकरांना आव्हान करेन, डोंबिवलीतले जे कोकणकर असतील त्यांना आव्हान करेन की मित्रांनो आपल्या या मराठी माणसाच्या स्टॉलवरती या दिवाळीपर्यंत हा स्टॉल आहे. सकाळी मला वाटतं 8ला लावतात आणि रात्री 12-12:30 वाजेपर्यंत असतो. एक्झॅक्ट कुठे आहे डोंबिवली पश्चिमचा तो करून खाली उतरला महात्मा फुले रोड आहे, त्यांच्या एकदम बाजूला ज्ञानेश्वर कार्यालय त्याच्या समोर आहे. बघा रात्री 12-12:30 वाजेपर्यंत असतो. आता आपण या मित्रांना बोलतं करूया की कशी त्यांना संकल्पना ही फटाक्यांची सुचली किंवा कुठले कुठले फटाके आहेत, काय लोकांना काय रेटमध्ये देऊ शकतात ते बोला. त्या अगोदर आम्ही 3-4 वर्ष ऑनलाईन केले. त्याच्यानंतर आम्ही बोललो की चला जाऊया म्हटलं स्टॉल टाकतो. यावर्षी स्टॉल टाकला. याच्या अगोदर आम्ही हे स्टॉल तर यांचं पहिलंच वर्ष आहे. फटाके कुठले कुठले आहेत तुमच्या फटाकडे आपल्याकडे रोल आहेत, हे कलरफुल भाज्या आहेत, हे पण छोटे, हे मोठे आहेत आणि हे सगळे छोटे आहेत. आणि हे आहेत काय बोलतात चक्र. हे चक्र आहेत, हे पण स्टँडर्डचे चक्र आहेत. सगळे तुम्हाला प्रकारचे भेटतील. हे बघा, हे पाऊस आहेत, हे छोटे मोठे पाऊस आहेत, हे पण आहेत. आणि हे स्टँडर्डचे पण पाऊस तुम्हाला भेटतील. हे बघा, तुम्हाला प्रत्येक आपल्या परवडतेच्या हिशोबाने तुम्हाला कमी बजेटमध्ये आणि होलसेल रेटमध्ये त्यांच्याकडे फटाके मिळत आहेत. फटाके विकण्यासाठी त्याच्या परमिशन लागतात. BMCचे असेल, KDMCचे असेल, त्यानंतर अग्निशामक दलाचे असेल किंवा इथे स्थानिक जे नगरसेवक असतील त्यांचे असेल, अशा सगळ्या परमिशन काढून त्यांनी इथे पहिलंच वर्ष आहे फटाके विक्रीसाठी त्यांनी केलेलं आहे. हा एक मित्र आहे, त्याचा पार्टनर आहे, तो पण ऑनलाईन बिझनेस करतो. त्याचं ह्या दोघांनी मिळून हे सगळा स्टॉल सजवलेला आहे. तू काय सांगते, तू माहिती दे तुझ्याबद्दल किंवा फटाक्यांबद्दल. किती वर्ष करतो? आम्ही एकत्र 3 वर्ष झाली करतो. 4थं वर्ष स्टॉलचं. सगळ्यांना उत्तम दरामध्ये चांगल्या प्रकारचे फटाके व उत्तम क्वालिटीचे फटाके आम्हाला पुरवायचे आज आमच्या तर त्याच्यासाठी आम्ही चांगल्या अशा रेटमध्ये सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. बरं, इथे येऊन ग्राहक फटाके खरेदी करू शकतात का? एखाद्याने तुम्हाला नंबर वगैरे या व्हिडिओमध्ये मार्फत टाकला आणि एकदा घरपोच. तर बघा, हे वैशिष्ट्य आहे आपल्या या मित्रांचं. मी जर डोंबिवलीमध्ये हा आपला व्हिडिओ बघून मी त्यांचा कॉन्टॅक्ट आणि तिथला ॲड्रेस शेअर करेन. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून कुठले फटाके आहेत त्यांचे रीड घेऊन सुद्धा घरपोच तुम्ही मागू शकता. फ्री डोंबिवली, कल्याण, मुंबईला पूर्ण मुंबईचं देतात. मला वाटतं डोंबिवलीमध्येच देतात त्या, पण ते मुंबईमध्ये कुठेही विभागामध्ये तुम्हाला घरपोच सेवा देतील. तर नक्की आपल्या मित्रांना मदत करा, सपोर्ट करा, सहकार्य करा. माझी दरवेळी ही भावना असते, फक्त आपला विचार करू नका, तर आपल्याबरोबर इतर व्यवसायांचा पण विचार करा. म्हणून मी आज न जमता न टाकताना स्वतःचं काम करून या मित्राचं प्रमोशन करायला आलो आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे विविध प्रकारचे कंदीलसुद्धा आहेत. कंदील बघू शकता, तोरणच्या लाईटी आहेत. हे दाखवते.
मला एकदा सांगितलं होतं तर मी आज माझं काम वाचून आलो. इथं काठीमध्ये मोठे मोठे शॉट आहेत, फॅन्सी आयटम आहेत, रॉकेट आहेत मोठे रॉकेट आहेत, फटाके आहेत. फुल बजेट. त्यामध्ये मोठे रॉकेट पण आहेत, 5,000 माळ पण आहे. कलर पाऊस आहेत मोठेवाले, हे 12 शॉटवाले आहेत. तर अजून आणि काय आपल्याकडे बोलू? आकाशकंदील पण आहे, आकाशकंदील पण आहे आपल्याकडे. अशा प्रकारे तुमचं हे सगळं काम चालतं. अजून काय बोलू इच्छितो? मला ह्यांनी ॲक्च्युली मी यांना आठवण का दिली, कारण मला माहिती होतं हे प्रमोशन करतात. तर मी त्यांचे व्हिडिओ आणि स्टेटस खूप बघतो आणि मी ॲक्च्युली स्टेटस नाही ठेवत त्यांचे मला पण हां काही हरकत नाही. मी माझ्या मित्रांना मराठी व्यवसायाकडे नेहमी प्राधान्य देत असतो की स्वतः मोठे व्हा आणि आपल्याबरोबर इतरांना मोठे करा, हा माझा संकल्प आहे. म्हणून मी अशा माझं काम करून घ्या 11 वाजता मी इथे आलेलो आहे. त्या दोघांना मी शुभेच्छा देईन आणि परत एकदा मी डोंबिवली करून आणि मित्रांना आव्हान करेन. डोंबिवली स्टॉल आहे, तुम्ही महात्मा फुले रोड स्टेशन खाली उतरलात की समोर हॉटेल आहे, ज्ञानेश्वर कार्यालय आहे, त्याच्या एकदम अपोजिट बघू शकता बोर्ड आहे आणि त्याच्या अपोजिटच त्यांचा स्टॉल आहे. या आणि आपल्या मराठी व्यवसायिकांना सहकार्य करा. धन्यवाद. आणि हे आल्याबद्दल आम्ही आभारी आहे. आम्ही आलो तेव्हा